जब गौरी येणार आहे तेव्हा तर त्याच्या तयारीला लाग। गौरी कौन है? आप सबकी कोई रिलेटिव है? गौरी म्हणजे गणपती बाप्पाची आई। तर मित्रांनो, जुलै महिन्याच्या लास्ट वीकला एक खूप सुंदर अशी मराठी चित्रपट रिलीज झालेली होती। हा चित्रपट ज्या पण प्रेक्षकांनी बघितला त्यांनी या चित्रपटाला अप्रिशिएशन दिली आणि फिल्मची रेटिंग पण जबरदस्त राहिली। पण या चित्रपटात नेमकं खास काय होतं ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। घरात गणपती हा चित्रपट एक कुटुंबाच्या 3 पिढ्यांची गोष्ट सांगतो। या कुटुंबाची एक परंपरा आहे की दरवर्षी गौरी गणपतीच्या सणाला ते एकत्र येऊन गणपतीला घरात आणतात। कथा सुरू होते अप्पा आणि माई या ज्येष्ठ सदस्यांपासून। ते या परंपरेचे जप करत असतात त्यांच्या मुलांना आणि नातवंडांना मात्र या परंपरेची फारशी आवड नसते। ते शहरातले जीवन जगत असतात आणि त्यांना गावच्या जीवनात आणि या सणात रस नसतो। पण याच कुटुंबात एक प्रेमकथाही रंगते। केतन आणि कृती यांमध्ये प्रेमाला फूल फुटतात। या प्रेमकथेमुळे कुटुंबात नवीन ऊर्जा येते। कथेच्या पुढच्या भागात कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होतात। काही जणांना ही परंपरा थांबवायची असते तर काही जण तिला जपत राहण्यासाठी ठाम असतात। या सर्व गोष्टींचा परिणाम कुटुंबाचा नात्यांवर होतो। अखेर गणपतीच्या आगमनाने आणि कुटुंबातील सदस्यांच्या प्रयत्नांमुळे कुटुंब पुन्हा एकत्र येते। या सणामुळे त्यांच्यातील मतभेद दूर होतात आणि प्रेमभाव वाढतो। या चित्रपटात कुटुंबाचे महत्त्व, परंपरेचे पालन, प्रेम आणि माणसांमधील नात्यांच्या सुंदर चित्रण केलं आहे। मराठी फिल्मच्या टिपिकल फॅमिली ड्रामा खूप सुंदर रीतीने दाखवण्यात आलेला आहे। आता फिल्मचं नाव आहे घरात गणपती, पण फिल्मचं नाव घरात गणपती का नाही ठेवलंय ते माहीत नाही। अजिंक्य देव, अश्विनी भावे असे नामवंत कलाकार या फिल्ममध्ये जाण टाकतात। तसेच निकिता दत्तचा रोल फिल्ममध्ये स्पेशल वाटतो। भूषण प्रधानने पण छान किरदार निभावला। नवजोत यांनी फिल्मचे डायरेक्शन सुंदर रीतीने केलेले आहे। तसा पण फिल्म फॅमिली ड्रामा आहे तर जास्त एक्सपेक्टेशन नको। फिल्ममध्ये बॅलन्स्ड कॉमेडी, बॅलन्स्ड इमोशनल ड्रामा हे सगळं बघायला मिळते। जात कुठे पण किरदारीचा ओव्हर ॲक्टिंग वाटत नाही। फिल्मचे सॉंग्स पण तुम्हाला आवडून जातील। ओव्हरऑल फिल्म तुम्ही फॅमिली सोबत बघू शकता। या चित्रपटाला 9.0 IMDb रेटिंग मिळाली आहे आणि मी या चित्रपटाला 8.5 IMDb रेटिंग देणार। तर तुम्ही या चित्रपटाबद्दल रिव्ह्यू कमेंट करून आम्हाला सांगा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। आता निघतो, बाय।